नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण फ्युचर ऑप्शन जो सेगमेंट आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. त्यामध्ये पहिलं होतं इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये फ्युचर ऑप्शन हे दोन सेगमेंट आहे. त्या दोन सेगमेंटमध्ये आपण आता फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग मधला जो ऑप्शन ट्रेडिंग असतो तो काय असतो त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. त्यानंतर आपण बघूया ऑप्शन ग्रीक्स काय असतोय, ऑप्शन हेजिंग काय असतोय, ऑप्शन चेन काय असतोय. ही सगळी गोष्टी आपण एक 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 पॉईंट घेत जाऊया की ऑप्शन ट्रेडिंग कसा काम करतो. तर जो इंट्राडे ट्रेडिंग आहे, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे कोणत्याही स्टॉकमध्ये ज्यावेळी तुम्ही बाय अँड सेल करता हे सिंपल मध्ये करताय. सिंपल मध्ये म्हणजे काय, कोणत्याही कंपनी शेअर प्राइस बाय केला, सेल केला, सेल केला, बाय केला, त्यामध्ये काही असं काही कंडिशन नसतात की फास्ट मध्ये गेलं पाहिजे, स्लो मध्ये झालं पाहिजे, तिथंच थांबलं पाहिजे. ज्या प्राइसला तुम्ही शेअर घेतलेला असताय त्यानुसार जो मुवमेंट होईल त्यानुसार तुमचं प्रॉफिट अँड लॉस होतो. हे तुम्हाला काय म्हणलं बघा, इक्विटी मार्केटमध्ये कोणत्याही कंपनी शेअर तुम्ही खरेदी केला, विक्री केला तर ते त्यानुसार असतं की कशा पद्धतीने त्याचा प्राइस मुवमेंट केलेला आहे. म्हणजे एखाद्या कंपनी शेअर प्राइस तुम्ही जर 100 ला बाय केला, 100चं 105 ला गेला की 5 रुपये प्रॉफिट झालं, 100 वरनं 95 तरी 5 रुपये लॉस झाला. जर तुम्ही सेल केला असेल, 100 वरनं 95 आलं तर 5 रुपये प्रॉफिट झाला, 100 वरनं 105 गेलं की 5 रुपये लॉस झाला. म्हणजे हे सिंपल होतं की कसं जसं जसं प्राइस मध्ये मुवमेंट होईल त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट होत होता. पण ऑप्शन ट्रेडिंग हा वेगळा सेगमेंट आहे. पहिलं पॉईंट सांगतो की ऑप्शन ट्रेडिंग हा सेगमेंट फक्त हेजिंग साठी तयार केलेला आहे, लोकांनी त्याला ट्रेडिंग केलेलं आहे. पहिलं पॉईंट समजून घ्या. तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, सिंपल मध्ये सांगतो की हा एक असा कॉन्ट्रॅक्ट आपण घ्यायचा आहे की ती टाइमाच्या आत त्या कॉन्ट्रॅक्ट पर्यंत पोहोचलं पाहिजे. उदाहरणार्थ एक मी उदाहरण सांगतो. ट्रेडिंग म्हणजे काय, मला ए ठिकाणाहून बी ठिकाणाला जायचं आहे, म्हणजे मी बी ठिकाणाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलो की 5 तासामध्ये मला बी ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे मी बी ठिकाणात जो कॉन्ट्रॅक्ट घेतलो तो फुलफिल कधी होईल, ज्यावेळी 5 तासाच्या आतमध्ये मी हा बी जो ठिकाण आहे त्याला क्रॉस केलं पाहिजे. समजलं मित्रांनो. दुसरं पॉइंट काय आहे की त्यात मध्ये अट आहेत, टर्म्स अँड कंडिशन काय आहेत. जर तुम्ही 5 तासाच्या आत जो कॉन्ट्रॅक्ट बी ए टू बी घेतला होता, जर 5 तासाच्या आत बी कॉन्ट्रॅक्ट पण पोहोचला नाहीये तरी तुम्ही तो काय झाला, तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट झाला तो डिसेबल झाला, म्हणजे तुम्ही त्यामध्ये फेल झाला, म्हणजे तुम्ही लॉस मध्ये गेला. म्हणजे जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतला असताय, तुम्हाला असून दे की वरचा कॉन्ट्रॅक्ट घ्या किंवा खालचा कॉन्ट्रॅक्ट घ्या, की तुम्हाला असं वाटतंय की मार्केट हा वर जाणार आहे, म्हणजेच काय तर तुम्ही जर सीई बाय केला. आता सीई बाय म्हणजे काय, सीई बाय म्हणजे काय, जर तुम्हाला असं वाटते मार्केट हे अपसाइडला जाणार आहे, म्हणजे तुम्ही कोणताही कॉन्ट्रॅक्ट जर घेतला तर तो जो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलेला असताय, कोणत्या एक्सपायरी पर्यंत घेतलेला असताय, त्या एक्सपायरी पर्यंत त्या लेवलला क्रॉस केलं पाहिजे. मग ते वरचा असू दे किंवा खालचा असू दे. सीई बाय म्हणजे की तुम्हाला असं वाटते मार्केट अपसाइडला जाणार आहे त्यावेळी तुम्ही सीई बाय करा. तुम्हाला असं वाटते की मार्केट डाऊनसाइडला जाणार आहे तर तुम्ही पीई बाय करा. पहिलं पण समजला. सीईचा फुल फॉर्म आहे कॉल ऑफ युरोपियन मेथड. कॉल ऑफ युरोपियन मेथड म्हणजे काय की युरोपियन देशामध्ये ह्या पद्धतीचं ऑप्शन वापरलं जातं. पुट ऑफ पी म्हणजे पुट ऑफ युरोपियन मेथड, म्हणजे युरोपीय देशामध्ये ह्या पद्धतीचं पुट वापरलं जातं. कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन ह्याला शॉर्ट फॉर्म म्हणजे सीई आणि पी. सीई बाय म्हणजे जसं तुम्हाला वाटते की मार्केट अपसाइडला जाणार आहे, म्हणजे तो इंडेक्स असू दे, इक्विटी असू दे, कमोडिटी असू दे, करन्सी असू दे, जर तुम्हाला असं वाटते की मार्केट वर जाणार आहे तर तुम्ही सीई बाय करायचा. सीई बाय केला, जसं मार्केट वर जाईल तसं प्रॉफिट होणार आहे, हा पॉइंट महत्वाचा आहे. पण तो प्रॉफिट कसा आहे की तो जो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असताय तो स्पीड मध्ये चाललाय, स्लो मध्ये चाललाय, ह्याच्यावर डिपेंड आहे. समजा तुम्ही सीई बाय केला, सीई बाय म्हणजे वर जाताना प्रॉफिट, यस बरोबर आहे. पण वर जाताना जर मार्केट स्लो झाला तर ह्याचा अर्थ जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तिथपर्यंत पोहोचू शकला का, नाहीये, कारण तुम्ही स्लो चाललाय. जर समजा मार्केट फास्ट चाललंय ह्याचा अर्थ तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे यामध्ये दोन कंडिशन काय आहेत, कधी आपण सीई बाय करायचं, ज्यावेळी तुम्हाला असं वाटते की मार्केट अपसाइडला जाणार आहे आणि फास्ट मध्ये जाणार आहे आणि टायमाच्या आत जाणार आहे, त्यावेळी तुम्ही सीई बाय करायचंय. जर तुम्हाला माहिती आहे मार्केट वर जाणार आहे पण टायमाच्या आतमध्ये जाणार नाहीये तर त्याला घेऊन काय उपयोग होणार नाही, कारण तो ऑप्शन ट्रेडिंग असा आहे की तुम्हाला जे काय करायचं आहे ते टायमाच्या आत करायचं आहे, टायमाच्या नंतर करून काही उपयोग होणार नाहीये. म्हणजे कोणताही कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही खरेदी केला तर टायमाच्या आतच पोहोचलं पाहिजे. मग आता समजा मी पी, आता समजा मार्केट खाली जाणार आहे, मग खालचा कोणताही जर कॉन्ट्रॅक्ट घेतला की तुम्हाला असं वाटतं की मार्केट खाली जाणार आहे,
उदाहरणार्थ एक 100चा शेअर प्राइस आहे, तुम्हाला वाटते की मार्केट 120 ला जाणार आहे, 120 ला जाणार आहे म्हणजे तुम्ही 120चं कॉन्ट्रॅक्ट खरेदी केलं पाहिजे. मग ज्यावेळी तुम्ही 120चं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करताय आणि जे तुम्ही टाइम फ्रेम ठरवताय की माझी एक्सपायरी कोणती आहे, तुम्ही म्हणशाला की 1 दिवस असू दे, आठवडा असू दे, 1 महिना असू दे, किती पण असू दे, जर त्या एक्सपायरीच्या आतमध्ये तो 120 क्रॉस केला तरच तुम्हाला प्रॉफिटेबल आहे, अदरवाईज नाही आहे. जर तुम्ही पी वाय केला म्हणजे 100चा शेअर प्राइस आहे, तुम्हाला वाटते की मार्केट 80 ला येणार आहे, जर तुम्ही 80चा कॉन्ट्रॅक्ट खरेदी केला तर कधी प्रॉफिट होणार आहे, ज्यावेळी मार्केट 80च्या खाली जायला स्टार्ट करेल टाइमाच्या आतमध्ये, त्यावेळी तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, किंवा त्या दिशेनं स्पीडने गेलं पाहिजे. म्हणजे मला सिंपल मध्ये सांगायचं आहे, फक्त मी तुम्हाला सी बाय पी वायचं सांगायला लागलोय. ऑप्शन ट्रेडिंग हा असा सेगमेंट आहे जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट खरेदी करत आहे, खरेदी म्हणतो मी, विक्री अजून बोललेलं नाही आहे, त्यामध्ये सी सेल पी सेल सुद्धा आहे. सी बाय पी वायच मी सांगालोय, जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही खरेदी केलेला असताय ते टाइमाच्या आतमध्ये त्या लेवल पर्यंत पोहोचलं पाहिजे. जर त्या लेवल पर्यंत पोहोचला नाहीये तर तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट घेतलाय ते फेल झाला, म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जे खरेदी केलेला होता, जे पैसा लावलेला होता तो झिरो झाला. म्हणजे एक्सपायरीच्या आतमध्ये सगळा खेळ झाला पाहिजे, अदरवाईज काही उपयोगाचा नाही आहे. उदाहरण तुम्ही पीचं बी घ्या किंवा सीचं बी घ्या. पी वाय म्हणजे काय सांगा, पी वाय म्हणजे जसं मार्केट खाली जाईल तसं प्रॉफिट होणार आहे. सी वाय म्हणजे काय, जसं मार्केट वर जाईल तसं प्रॉफिट होणार आहे. ओके, तर आजच्या ह्याच्यामध्ये फक्त आपण दोनच पॉईंट शिकलेले आहे, सी वाय म्हणजे काय, पी वाय म्हणजे काय. तर मला असं वाटत आहे की तुम्हाला सिंपल मध्ये मराठी भाषेत असं कोणत्याच चॅनलमध्ये तुम्हाला मिळणार नाही. फक्त एकदा सबस्क्राईब करा, ह्यानुसार आम्ही निफ्टीचे सगळे सेशन घेणार आहे. निफ्टीचे म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगचे सगळे सेशन घेणार आहेत. त्यातलं ऑप्शन ग्रीस घ्यायचं आहे. ऑप्शन ग्रीस म्हणजे डेल्टा, वेगा, थीटा काय असतो हे पण त्यामध्ये घ्यायचं आहे. ऑप्शन चेन घ्यायचं आहे, ऑप्शन हेजिंग घ्यायचं आहे. ऑप्शन हेजिंग मध्ये भरपूर पॉईंट आहेत, कसं करायचं, काय करायचं आहे, सिंपल मध्ये कसं आपण प्रॉफिट काढू शकतो, काय करू शकतोय. तर आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. लवकरात लवकर अपेक्षा इंडिया मराठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.